जे राज्य सरकारच्याकडनं महाराष्ट्रातल्या सकल मराठा बांधव भगिनींच्या पुढं आणि तसेच राज्यातल्या जनतेपुढं येणं आवश्यक आहे, गरजेचं आहे, त्याचाच या ठिकाणी उल्लेख आजच्या पत्रकार परिषदेमध्ये मी करणार आहे। सर्वप्रथम मला एक नम्रपणानं माननीय मनोज पाटील जरांगे साहेबांना विनंती करायची आहे की जेव्हा सुरुवातीला मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये त्यांनी आंदोलनाची आणि उपोषणाची भूमिका घेतली तेव्हा पहिल्यांदा त्यांनी अशी मागणी केली की विशेषतः मराठवाड्यामधल्या एक 8-9 जिल्ह्यांमध्ये आमच्या पूर्वजांच्याकडं जेव्हा निजाम स्टेट होतं तेव्हा कुणबीचे दाखले आम्हाला त्या ठिकाणी मिळाले होते। कुणबीच्या नोंदी आमच्या पूर्वजांच्या आहेत आणि त्यामुळं या मराठवाडा रिजनमधल्या मराठवाडा विभागातल्या 8-9 जिल्ह्यांमध्ये कुणबीचे दाखले हे शासनानं द्यावेत आणि त्याच्यासाठी जस्टिस निवृत्त हायकोर्ट जज जस्टिस शिंदे साहेबांची आपण या ठिकाणी समिती स्थापन केली। पहिला अहवाल समितीचा मंत्रिमंडळ उपसमितीसमोर आला आणि काल माननीय मंत्रिमंडळाने तो अहवाल स्वीकारला देखील। याच्यामध्ये काय आपण सांगितलेलं आहे, जी पहिली मागणी माननीय जरांगे पाटील साहेबांची होती की आमच्याकडं पूर्वी कुणबींच्या दाखले आहेत, नोंदी आहेत, त्याप्रमाणे आम्हाला द्या। 11,500 आपण साधारणतः 1.25 कोटी डॉक्युमेंट्स समितीनं तपासले आणि त्यातनं 13,500 11,500 हा पहिल्या दिवशीचा आकडा होता। नंतर काल कॅबिनेटला जे अपडेट झालं त्याच्यामध्ये 13,500 या ठिकाणी अशा पद्धतीच्या नोंदी सापडलेल्या आहेत आणि ज्यांच्या नोंदी आहेत, ज्यांचे पुरावे आहेत, त्यांना अशा प्रकारे कुणबी दाखले, कुणबीमध्ये असणाऱ्यांची ओबीसी दाखले कुणबी दाखले देण्याचा निर्णय शासनाने घेतला। ही पहिली मागणी जी होती माननीय जरांगे पाटील साहेबांची ती राज्य सरकारनं सकारात्मकपणे कायद्याच्याच चौकटीत बसवून या ठिकाणी आपण तो निर्णय घेतला। आता भूमिका कुठली पुढे आली माननीय जरांगे पाटील साहेबांची की आता महाराष्ट्रातल्या सरसकट मराठ्यांना कुणबी दाखले द्या। ठीक आहे, आता ही मागणी त्यांची आली, याच्याबद्दल ठीक आहे, त्यांचं मत आहे, त्यांनी सरकारसमोर मांडावं। पण आता मराठ्यांना जे आरक्षण आपण देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना 2019 साली दिलं त्याच्यामध्ये सगळ्या मराठ्यांना आरक्षणाचा लाभ होणार होता। पण ते आपण 1.5 वर्ष, सगळ्यांना आपल्याला माहिती आहे, महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे, 1.5 वर्ष आपण ते टिकवलं हायकोर्टमध्ये ते रिजेक्ट होऊ दिलं नाही। आपण आपली बाजू प्रखर्षानं मांडली, प्रभावीपणे मांडली, म्हणजे सगळ्या पुराव्यांसह मांडली। पण दुर्दैवानं जेव्हा हे सुप्रीम कोर्टमध्ये गेलं तेव्हा मी परत सांगेन, आजच्या पूर्वीच्या पत्रकार परिषदेमध्ये मी सांगितलं की माननीय सुप्रीम कोर्टासमोर ज्या गोष्टी यायला पाहिजे होत्या हे आरक्षण टिकण्यासाठी त्या आल्या नाही, तर त्याला जबाबदार कोण? त्या वादात आम्हाला आत्ता पडायचं नाही। आम्ही त्याच्यावर केव्हाही चर्चा करायला तयार आहोत, शासन म्हणून, मंत्रिमंडळ उपसमिती म्हणून आम्ही केव्हाही त्याच्यावर चर्चा करू, पण आज ती वेळ नाही। मग आज कुठली वेळ आहे तर हे मराठा आरक्षण सगळ्या मराठ्यांना महाराष्ट्रातल्या जर मिळायचं असेल तर ते 19चा जो निर्णय 2019चा फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना जो झाला होता त्याच्यावर मोहर शिक्कामोर्तब हे सुप्रीम कोर्टाच्या क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये शिक्कामोर्तब झालं पाहिजे। मग त्याच्यासाठी आपण 3 रिटायर्ड हायकोर्ट जज लोकांचं एक आम्हाला मार्गदर्शन करणारं ॲडवायझरी बोर्ड नियुक्त केलं। जस्टिस दिलीप भोसले साहेब आहेत, जस्टिस गायकवाड साहेब आहेत आणि जस्टिस संदीप शिंदे साहेब आहेत। आणि या तिन्ही रिटायर्ड हायकोर्ट जजना आपण विनंती केलेली आहे की आमचं क्युरेटिव्ह पिटिशन, ज्याच्यासाठी आता माननीय सुप्रीम कोर्टाने आपण क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करताना म्हटलेलं आहे की आम्ही हे ऐकून घेऊ, म्हणजे दाखल करतानाच ते फेटाळलं गेलं असतं म्हणजे रुटीन बाबतीत, पण आपली बाजू आपण दाखल करताना जे त्याच्यामध्ये कंटेंट्स आहेत आपले ते कदाचित अवलोकन केल्यानंतर माननीय सुप्रीम कोर्टात असं मत पडलं की आम्ही हे ऐकून घेऊ। मग ऐकून घेताना ते भक्कमपणानं मांडलं पाहिजे आणि मंत्रिमंडळ उपसमिती असेल, सरकारी अधिकारी असतील, त्याच्यापेक्षा रिटायर्ड हायकोर्ट जज हे ते कशा पद्धतीनं त्याचं ड्राफ्टिंग असलं पाहिजे, कुठले मुद्दे हायलाईट झाले पाहिजेत जे आपल्याला पहिल्या रिव्ह्यू पिटिशनमध्ये आलेले आहेत, या सगळ्यावरती 24/7 आपण काम करतोय। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः त्या दिवशी 3 तासापेक्षा जास्त मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक घेतली, ह्या सगळ्या गोष्टीवर चर्चा केली। असं असताना आज माननीय जरांगे पाटील साहेबांची काय भूमिका आहे की सरसकट सगळ्या मराठ्यांना कुणबी दाखले द्या, क्षणभर धरा। माननीय जरांगे पाटील साहेब म्हणतायत तुम्ही अधिवेशन बोलवा। अधिवेशनामध्ये आपण कायदा ऑलरेडी राज्य सरकारनं केलाय ना मराठा आरक्षणाचा,
एका विषयावरती एकदा कायदा केल्यानंतर परत अधिवेशन बोलवायचं आणि तोच कायदा करायचा. आता याच्यामध्ये जर जो कायदा आपण केलाय, ज्याला सुप्रीम कोर्टनं स्थगित केलेला आहे, ती स्थगिती उठवणं हा एकमेव पर्याय किंवा एक महत्त्वाचा पर्याय आपल्याला समोर दिसतोय. या सगळ्या गोष्टीवरती महाराष्ट्रातल्या सकल मराठा बांधव भगिनींनी थोडंसं गांभीर्यपूर्वक पाहिलं पाहिजे. आपण बघताय आमदार महोदयांची काही ठिकाणी घरं जाळली. काल एक आमचे सहकारी विधिमंडळातले आमदार त्यांच्या माननीय सौभाग्यवती माध्यमांसमोर सांगत होते की त्यांची मुलं कशी भेदरलेल्या अवस्थेत घरामध्ये बसली होती. आता आमदार सुद्धा आम्ही जनतेचेच प्रतिनिधी आहोत. आम्ही लोकांचं 3-3, 4-4 लाख सर्व धर्मीय सर्व जातीच्या लोकांचं आम्ही प्रतिनिधित्व करतो. आम्ही काय आरक्षण द्यायचं नाही असं कधी एकही आमदार म्हटलाय का? सर्व आमदारांचं मत आहे की कायद्याच्या चौकटीत बसणारं, नियमात टिकणारं आणि लाईफ लॉंग तो हयात त्याच्यावरती आता शिक्कामोर्तब झाला पाहिजे असं कॉन्क्रीट आरक्षण हे आपल्याला द्यायचं. आणि त्याच मताचे माननीय शिंदे साहेब आहेत. आणि म्हणून त्यासाठी आज माननीय मुख्यमंत्री महोदयांनी राज्यातल्या सर्व पक्षीय नेत्यांची बैठक बोलवलेली आहे. माननीय पवार साहेबांना बोलवलंय, माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांना बोलवलंय, काँग्रेसचे नेते माननीय अशोक चव्हाण साहेब असतील, माननीय बाळासाहेब थोरात साहेब असतील त्यांना बोलवलंय, आंबेडकर साहेबांना बोलवलंय, सर्व आठवले साहेबांना, सर्व लोकांना, प्रमुख राजकीय पक्षाच्या नेत्यांना आता जी परिस्थिती निर्माण झालेली आहे महाराष्ट्रामध्ये याच्यावरती सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्र विचार विनिमय केला पाहिजे. एकत्र याच्यावरती काहीतरी मार्ग काढायचा प्रयत्न केला पाहिजे. याच्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पुढाकार घेतलाय. आज सकाळी 10:30 वाजता ती बैठक होते आहे. त्या बैठकीमध्ये सगळ्यांशी चर्चा केली जाईल. सरकारची आडमुठी भूमिका बिलकुल नाही. सरकार सर्व घटकातल्या, सर्व समाजातल्या, सर्व जाती धर्मातल्या, सर्व पक्षाच्या सगळ्या लोकांचे विचार ऐकून घेईल आणि जे काय सर्वानुमते आजच्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये ठरेल त्याप्रमाणे पुढे कार्यवाही करण्यासाठी सकारात्मक पावलं ही तात्काळ सरकारकडून उचलली जातील. राज्यातल्या जनतेला माझी विनंती आहे, जाळपोळ, दगडफेक अशा पद्धतीनं सामान्य नागरिकांची गैरसोय होणार नाही, सामान्य नागरिक भरडला जाणार नाही. याच्यासाठी राज्य सरकारला सामंजस्यानं ही परिस्थिती हाताळण्यासाठी, शांतता अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्रातल्या सकल मराठा बांधव भगिनींनी, सर्व जनतेने सहकार्य करावं एवढी विनंती आपल्या माध्यमातून मी राज्यातल्या जनतेला करतो. साहेब, तुम्ही आता म्हटला की सर्वपक्षीय नेत्यांची, विरोधी पक्षातल्या नेत्यांची बैठक सुद्धा आज बोलवलेली आहे. मग या बैठकीमध्ये तुम्ही चर्चा करणार आहात ती म्हणजे मराठा आरक्षणावर आणि मनोज जरांगे यांची जी मागणी आहे कुणबी दाखले मिळावेत आणि ओबीसी मधून आरक्षण सरसकट मिळावं, तर हे सरसकट मिळण्यासाठी चर्चा काय होईल का आणि यातनं पुढे मार्ग काय निघेल? नाही, आम्ही सगळ्याच विषयावरती चर्चा, आज डिटेल बैठक होणार आहे. म्हणजे आजच्याची राजकीय परिस्थिती, सरकारनं घेतलेले निर्णय, सरकार करत असणाऱ्या उपाययोजना याच्या बाबतीत मुद्देनिहाय, मुद्देसूद अगदी सर्व माहिती, सर्व अवगत सरकारच्या वतीनं सर्व राजकीय पक्षांना केलं जाईल. आपण जो प्रश्न विचारला की त्याच्यामध्ये जी सरसकट सगळ्या मराठ्यांना कुणबीचे दाखले द्या ही जी माननीय जरांगे पाटील साहेबांची मागणी आहे, याच्या बाबतीत पवार साहेबांनी सुद्धा त्यांचं मत व्यक्त केलं पाहिजे. माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी सुद्धा त्यांचं मत व्यक्त केलं पाहिजे. काँग्रेसचे बाळासाहेब थोरात असतील, अशोक चव्हाण साहेब असतील, आंबेडकर साहेब असतील, आठवले साहेब असतील, आणखीन नेते असतील. माझं स्पष्ट मत आहे हे जे तीन आता हे बाकीचे महायुतीचं सरकार आणि हे जे बाकीचे राजकीय पक्ष आहेत, या राजकीय पक्षांच्या प्रमुख आणि विशेषतः पवार साहेब असतील, उद्धव ठाकरे साहेब असतील, काँग्रेसचे नेते असतील, यांना हे मान्य आहे का की सरसकट सगळ्या मराठ्यांना कुणबी दाखले द्या? हे जर या सगळ्या प्रमुख राजकीय पक्षाच्या नेत्यांना जर मान्य असेल तर तिने आज भूमिका स्पष्ट करावी ना. आजची बैठक ही सगळ्या विषयावर चर्चा करायसाठी आहे. लॉ अँड ऑर्डर कशी अबाधित राखायची, सर्व पक्षांनी शांततेचं आवाहन कसं करायचं, आणि आता जे जरांगे पाटील साहेब ज्या भूमिकेवरती ठाम आहेत की सगळ्यांना कुणबी दाखले द्या, सगळ्या मराठ्यांना, मग ते देताना सगळ्या राजकीय पक्षांचे जे प्रमुख आहेत महाराष्ट्रातले, विशेषतः पवार साहेब आहेत, उद्धव ठाकरे साहेब आहेत, बाळासाहेब थोरात साहेब आहेत, अशोक चव्हाण साहेब आहेत, यांनी स्पष्ट करावं की त्यांच्या पक्षाचं याला समर्थन आहे का, त्यांचा पक्ष हे मान्य करणार आहे का, स्वीकारणार आहे का. त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये या सर्व नेत्यांनी याच्या बाबतीतलं त्यांचं मत सरकारसमोर मांडावं, राज्यातल्या जनतेसमोर मांडावं. त्यामुळे जनतेलाही कळेल की कुठल्या पक्षाची काय भूमिका नेमकी आहे. राज्य सरकार कुठेतरी कमी पडलंय. ह्या सगळ्या गोष्टी ज्या तुम्ही आता मांडताय ह्या जरांगे पाटील असतील किंवा मराठा समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य सरकार कमी पडलंय, त्यामुळेच आज तुम्ही या सर्व गोष्टी आता समोर मांडताय. साहेब, आम्ही पहिल्या दिवशीपासून माननीय जरांगे पाटील साहेबांच्या संपर्कात आहे.
मान्य ज्येष्ठ मंत्री आमचे गिरीश महाजन साहेब जे पहिल्यापासून त्यांच्याशी डायलॉग ठेवून आहेत, त्यांच्याशी भेटत आहेत, ते सुद्धा फोनवर बोलले उपोषणाला बसण्यापूर्वी जरांगे पाटील साहेबांना की बाबा आपण उपोषण करू नका. पहिल्या दिवशी त्यांची भूमिका काय होती की एकाही राजकीय पक्षाच्या नेत्याने आमच्या गावात यायचं नाही. त्यांनी उघड स्वतः सांगितलं, इतर कोणीतरी सांगण्यापेक्षा माननीय जरांगे पाटील साहेबांनी स्वतः सांगितलं. मग त्यांनी भूमिका घेतल्यानंतर पुन्हा बळजबरीने तिथं जायचं, त्यांची इच्छा नसताना आम्ही तिथं जायचं आणि आणखीन परिस्थिती चिघळवायची, याच्या मताचे आम्ही बिलकुल नाही आहोत. हे बघा, विभागीय आयुक्त सरकारचे प्रतिनिधी म्हणून त्यांच्याशी संपर्क साधतायत, जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक स्वतः तिथं जाऊन आले, स्वतः त्यांच्याशी चर्चा केली. आणि केव्हाही परवा दिवशी सुद्धा बघा, माननीय मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक झाल्यानंतर विभागीय आयुक्तांच्याकडनं आम्ही विनंती केली जरांगे पाटील साहेबांना, 5, 10, 15, 20 जे काही त्यांचे तज्ज्ञ लोक असतील त्यांना चर्चेसाठी मराठा आरक्षण उपसमितीबरोबर केव्हाही चर्चा करायला येऊ द्यात. आम्ही त्यांच्याशी चर्चा करायला तयार आहे. त्यांचा मुद्दा क्रमांक 1 आपण करणार असणारी कारवाई किंवा त्याच्यामध्ये कार्यवाही किंवा त्यांना त्याच्यामध्ये काय अपेक्षित आहे असं अगदी मुद्देसूद दिवस 2 दिवस बसावं लागलं तरी आमची तयारी आहे. पण ते चर्चेला सुद्धा येत नाहीत. त्यांनी उघड जिल्हाधिकाऱ्यांना आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना सांगितलं की आम्ही कुणाला चर्चेला पाठवणार नाही. त्यामुळं एका बाजूनं सरकार चर्चेला तयार आहे, पण समोरनं जर प्रतिसाद मिळत नसेल तर मग आणखीन काय केलं पाहिजे, आम्ही त्यांनी सांगावं आम्ही काय करावं, आमची तयारी आहे. साहेब, आजच्या बैठकीला उद्धव ठाकरे यांना बोलवण्यात आलेलं नाही अशा प्रकारची पोस्ट संजय राऊतांनी केली. संजय राऊतांची पोस्ट काय मला माहित नाही. मी ऑफिशियल राज्याचा मंत्री म्हणून, मंत्री उपसमितीचा सदस्य म्हणून मी जबाबदारीनं सांगतोय, मी ज्या ज्या नेत्यांची नावं घेतली त्या नेत्यांना अधिकृतपणे राज्य सरकारच्या संबंधित विभागाकडनं अशा प्रकारची विनंती बैठकीला उपस्थित राहण्याची करण्यात आलेली आहे. आणि समजा संजय राऊत म्हणतात तसं ते पत्र मिळालं नाही मिळालं ह्या वादात न पडता आता माध्यमांच्या समोर मी विनंती करतोय ना सरकारच्या वतीनं माननीय उद्धव ठाकरे साहेबांना की बाबा तुम्हाला विनंती आहे आमची की तुम्ही आजच्या बैठकीमध्ये या. आणि ते जर संजय राऊत म्हणत असतील नाही बोलवलं तर कशा पद्धतीनं आम्ही त्यांच्याशी मेल केलेला आहे किंवा पत्र दिलेलं आहे किंवा आमच्या अधिकाऱ्यांनी फोन केलेले आहेत याची माहिती आमच्या विभागाकडनं दिली जाईल महाराष्ट्राला. पण संजय राऊत म्हणतात त्याच्यात तथ्य नाही. अधिकृत निमंत्रण हे सर्व पक्षाच्या प्रमुखांना महाराष्ट्रातल्या आजच्या बैठकीचं कालच रवाना करण्यात आलेलं आहे. साहेब, सीमा समन्वयक मंत्री म्हणून आपण बेळगावला जाणार आहात का, किंवा आपल्यातलं मंत्री कोण बेळगावला जाणार आहे का? कारण आज जी टीका केलेली आहे संजय राऊत यांनी, त्यांनी सांगितलंय की सीमावासियांची काळजी या सरकारला नाहीये. याच्यासाठी आजच सुप्रीम कोर्टमध्ये एक म्हणजे सीमावर्ती भागातलं एक पिटिशनवरती सुनावणी होती. 2 दिवसापूर्वी आमचे जे विशेष वकील दिल्लीमधले आहेत त्यांच्याबरोबर सीमा समन्वयक मंत्री म्हणून आम्ही तिघांनीही मंत्र्यांनी आम्ही चर्चा केलेली होती. आणि आजच्या सुनावणीमध्ये तात्काळ हे बोर्डावरती पिटिशन घेण्यासाठी आपला प्रयत्न सुरू होता. परंतु काल असं कळालं, मला ऑफिशियल अजून कळालं नाही, परंतु काल मला अशी माहिती निरोप मिळाला की आज ते पिटिशन आपलं सुप्रीम कोर्टामध्ये येऊ शकत नाही आहे. पण तरीसुद्धा सीमावर्ती भागातल्या सर्व लोकांच्या पाठीशी आपण आहोत. एक स्वतंत्र मागं जसं आपण त्यांना विनंती केली होती की ज्या राज्यातल्या विशेषतः आरोग्याच्या योजना आहेत, दवाखान्यातली वैद्यकीय मदत असेल किंवा बाकीच्या काही गोष्टी असतील, याच्यासाठी आपण एक स्वतंत्र कक्ष हा कोल्हापूर जिल्ह्यातले जी बॉर्डरचे तालुके आहेत तिथं स्थापन करण्याची प्रक्रिया आपण सुरू केलेली आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय त्याच्यासाठी सकारात्मक आहेत. तिथं जे मराठी भाषिक शाळा आहेत, विद्यालय आहेत, महाविद्यालय आहेत, त्यांच्या प्रगतीसाठी किंवा त्याला तिथं मदत करण्यासाठी सरकारनं वेगळी तरतूद आर्थिक केलेली आहे. त्यामुळं सीमावर्ती भागातल्या लोकांच्या पाठीशी आपण आहोतच, आम्ही आहोतच. आणि जेव्हा जेव्हा गरज भासेल तेव्हा तेव्हा सीमावर्ती भागामध्ये समन्वयक मंत्री म्हणून आम्ही जाऊ. कर्नाटक सरकारनं किती बंदी आदेश काढले, कारण मला काल अशी माहिती मिळाली की आम्ही 3 मंत्री आहोत, चंद्रकांत दादा पाटील, माननीय चंद्रकांत दादा पाटील, मी आणि माननीय दीपक केसरकर आणि खासदार धैर्यशील माने साहेब, आम्हाला त्या ठिकाणी येण्याला मनाई केलेला आदेश त्यांच्या सरकारनं काढलेला आहे. त्याला त्यांचे किती आदेश काढू द्यात, पण मराठा बांधवांच्यासाठी केव्हाही तिथं जाण्याची आमची तयारी आहे. साहेब, आमदार संदीप क्षीरसागर यांचं घर पेटवण्यात आलं होतं. त्यांनी काय एक स्टेटमेंट दिलंय की हे जे घडलंय हे मराठा आंदोलन मी आतापर्यंत बघितलेले लाखोचे मोर्चे निघाले, कधी अशा घटना घडल्या नव्हत्या. हे काही समाजकंटकांकडून घडलंय, आमच्या इथल्या लोकांकडनं किंवा मराठा आंदोलकांकडनं घडलेलं नाही. योग्य वेळी पुराव्यानिशी या सगळ्या गोष्टी मांडणार आहे. अगदी मी मगाशी ज्याचा उल्लेख केला ना की आमची विधिमंडळातल्या एका सहकाऱ्यांच्या सौभाग्यवती पत्नीने उल्लेख केला, ते सौभाग्यवती क्षीरसागर ताईंचंच काल मी स्टेटमेंट ऐकलं
त्या सांगत होते की आमची मुलं कशी भेदरलेल्या अवस्थेत घरामध्ये बसली होती. आणि बघा, आपण सगळ्यांनी मराठा आंदोलन गेल्या 2 वर्षापूर्वीचं बघितलेलं, लाखोचे मोर्चे आपण काढले, 58 मोर्चे राज्यामध्ये निघाले, साधा दगड नाही, टाचणी सुद्धा कुठं पडली नाही. मग आता हे का होतंय? आता याच्यामध्ये काल आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना, उपमुख्यमंत्री महोदयांनी विनंती केलेली आहे की अँटी सोशल एलिमेंट्स याच्यामध्ये कोण शिरलेत का, किंवा याचा राजकीय फायदा उठवायचा प्रयत्न कोण करतंय का, याच्या बाबतीत राज्य गुप्तचर यंत्रणेनं अलर्ट काम केलं पाहिजे. राज्याच्या पोलीस महासंचालकांनी तसे आदेश, कडक आदेश सगळ्या एसपीना, सगळ्या कलेक्टरला दिले पाहिजेत, कारण कुणीतरी राजकीय व्यक्ती त्याच्यामध्ये शिरतंय. काल बघा, आपण एक जर स्टेटमेंट पाहिलं तर माननीय गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी जबाबदारीने सांगितलेलं आहे की ज्या व्हिडिओ क्लिप्स दगडफेक करताना, जाळपोळ करताना, हाणमार करताना समोर आलेले आहेत, त्याच्यातल्या काही व्यक्ती आम्ही आयडेंटिफाय केलेल्या आहेत आणि लवकरच त्या कोण आहेत, त्यांचा कोणाशी संबंध आहे, हे गृह मंत्रालयाच्याकडनं आम्ही योग्य वेळ आल्यानंतर ते उघड करणार आहे. त्यामुळं आता माझी जरांगे पाटील साहेबांना हात जोडून विनंती आहे की 2-3 दिवस झाले जरांगे पाटील साहेब सांगतात जाळपोळ करू नका, दगड मारू नका, हिंसाचार करू नका, पण जे जरांगे पाटील साहेब म्हणतात की लाखो मराठे हे माझ्या शब्दाबाहेर नाहीत, मग हे असं न ऐकणारं कोण आहे जे जरांगे पाटील साहेब विनंती करून सुद्धा त्यांचं ऐकत नाहीत? त्यामुळं माझी जरांगे पाटील साहेबांना विनंती आहे की आता हे चिघळण्याच्या अगोदर, अनेक लोकांना ह्याची धग पोचण्याच्या अगोदर हे आंदोलन आपण स्थगित केलं पाहिजे. सरकारबरोबर चर्चा केली पाहिजे. सरकार सकारात्मक आहे, सरकार एकदम 24/7 याच्यामध्ये काम करते. आणि एकच मी जाता जाता सांगेन, माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं काम महाराष्ट्र गेली 25-30 वर्ष ओळखतोय. ज्या राज्याचे प्रमुख पदावर बसलेल्या माननीय शिंदे साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणांची शपथ घेऊन सांगितलेलं आहे, हा एकनाथ शिंदे मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण देणार म्हणजे देणारच. तर माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या वरती या राज्यातल्या सकल मराठा बांधव भगिनींनी विश्वास ठेवावा, थोडा कालावधी सरकारला द्यावा. निश्चितपणे मी जबाबदारीनं सांगतोय, जे काम आम्ही गेल्या 1.5 महिन्यामध्ये सुरू केलेलं आहे याच्यात आपल्याला यश सुप्रीम कोर्टाच्या केसमध्ये नक्की मिळेल, या दृष्टीनं आमचे सगळे प्रयत्न सुरू आहेत. ओके. हसन मुस्लिमांच्या गाडीची तोडफोड नाही, तुम्ही आता हे थोडंसं विषय महत्वाचा आहे. तोडफोड झाली ही चुकीचंच आहे. कुणी तोडफोड कोणाची करू नये. मी मगाशीच म्हटलं, आम्ही आमदार सुद्धा सर्व समाजातल्या, सर्व घटकातल्या, सर्व जाती धर्मांच्या लोकांचं प्रतिनिधित्व करतो. आणि मी एक आमदार दाखवा ना कुणी की जो मराठा आरक्षणाच्या विरोधात बोललाय. आम्ही समर्थन करतोय, आम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करतोय. आणि असं असताना नाहक आमदारांवरती अशा पद्धतीनं आक्षेप घ्यायचा किंवा आमदारांवरती अशा पद्धतीनं दगडफेक करायच्या, गाड्या फोडायच्या, माझी विनंती आहे राज्यातल्या सर्व लोकांना, सर्व जनतेला, आमदार सगळे मराठा आरक्षणाच्या बाजूचेच आहेत. त्यामुळे कृपया गैरसमज करू नका आणि अशा पद्धतीनं कायदा कुणी हातात घेऊ नका. ओके, थँक्यू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.